कबूतरखान्यासंदर्भामधली एक मोठी अपडेट आता आपण पाहतोय। दादरचा कबूतरखाना हा बंद ठेवण्याचा निर्णय अजूनही वाऱ्यावरतीच आहे। अनेक आंदोलनं झाली, त्या आंदोलनानंतर सुद्धा या कबूतरखान्यावरती अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर सध्या आपल्या सोबत आहे। मनोज, खूप आंदोलनं झाली या कबूतरखान्यासंदर्भामध्ये, मात्र अजून सुद्धा या संदर्भामधला निर्णय होत नाहीये। नेमकं घोडं अडतंय तरी कुठे? नक्कीच सिद्धेश, आपण बघितलं कबूतरखान्यावरून मोठ्या प्रमाणात वादविवाद हा सुरू आहे आणि आपण बघितलं त्यावरती दादर या ठिकाणी आपण बघितलं आंदोलन देखील करण्यात आलेलं। मोठ्या संख्येने या ठिकाणी आंदोलनकर्ते हे जमा झालेले होते, कारण की या ठिकाणी आपण बघितलं आपण आता दादर येथील कबूतरखान्यासमोर आहे। आपण या ठिकाणी बघितलं तर हाच तो कबूतरखाना आहे, त्यावरती महानगरपालिकेने आपण बघितलं बांबू टाकून ताडपत्री टाकण्यात आलेली होती आणि हा कबूतरखाना बंद करण्यात आलेला होता। कोर्टाच्या निर्णयानुसार हा आपण बघितलं कबूतरखाना बंद करण्यात आलेला होता आणि त्यानंतर जैन समाजाकडे या ठिकाणी येऊन या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेले होते आणि त्यानंतर आपण बघितलं या ठिकाणी ही ताडपत्री देखील त्यांच्याकडनं तोडण्यात आलेली होती आणि काढण्यात आलेली होती। पण पुन्हा एकदा आपण बघितलं या ठिकाणी महानगरपालिकेने ही ताडपत्रीनी बांबू लावलेले आहेत आणि आपण बघितलं त्यानंतर काल उच्च न्यायालयामध्ये सुनावणी देखील झाली आणि उच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर पुन्हा तोच निर्णय न्यायालयाकडनं देण्यात आलेला आहे आणि त्यानुसार आपण बघितलं या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेले आहेत। पोलिसांच्या गाड्या आपण बघितलं या ठिकाणी उभ्या आहेत आणि पोलीस देखील या ठिकाणी आपण बघितलं तैनात करण्यात आलेले आहेत आणि ज्या प्रकारे आंदोलनकर्ते या ठिकाणी आलेले होते आणि त्यांनी विरोध ज्या प्रकारे केला होता त्यानुसार आपण बघितलं या ठिकाणी आता पुन्हा काही घटना घडू शकते या नुसार आपण बघितलं कालच्या निर्णयानुसार आणि त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आहे। पण कबूतर आपण बघितलं कबूतर या ठिकाणी आता पुन्हा यायला लागले आहेत। कबूतर आता जी ताडपत्री बांधली होती त्या ताडपत्रीवरती आपण बघितलं कबूतर हे बसायला लागले आहेत। त्याचे जे खांब आहेत इलेक्ट्रिकचे त्या ठिकाणी देखील आपण बघितलं सीसीटीव्हीच्या वरतीच आपण बघितलं कबूतर देखील बसायला सुरुवात झालेली आहे, कारण की या ठिकाणी खाद्य यांना टाकण्यात आलेलं होतं आणि या ठिकाणी आता कबूतर बसायला आता सुरुवात झालेली आहे। आणि आपण बघितलं जो निर्णय दिलेला होता त्यानुसार आता जैन समाज जे आणि जे नागरिक मनोज, ज्या कबूतरखान्यासमोरचं जे जैन मंदिर आहे तिथे सुद्धा जाळ्या लावल्या गेलेल्या आहेत। आपण आपल्या कॅमेरामॅनला जर तिथे जरा विनंती करूयात की तिथे सुद्धा कॅमेरा थोडासा शिफ्ट करूयात, कारण तिथे सुद्धा जाळ्या लावण्यात आलेल्या आहेत आणि ज्या कबुतरांच्या विष्ठेमुळे नेमका त्रास होतो असं बोललं जातं, नेमका तो त्रास तरी कसा होतोय? जाली जाली नक्कीच आपण बघितलं या ठिकाणी कबूतरखान्यावरती स्थगिती अशासाठी आणलेली आहे। कबूतरची विष्ठा आणि कबूतरच्या ज्या पंखामध्ये जे जीव असतात त्याच्यामुळे आपण बघितलं श्वसनाचा प्रॉब्लेम म्हणजे त्रास होत आहे नागरिकांना आणि याचा मोठ्या प्रमाणामध्ये आपण बघितलं आवाज देखील आलेला आहे आणि याचं स्पष्टीकरण देखील देण्यात आलेलं आहे। आणि त्यानुसार आपण बघितलं जैन समाजाच्या समोरच मंदिर आहे आणि जैन समाजाच्या मंदिराला पण आपण या ठिकाणी बघितलं ही जाळी लावण्यात आलेली आहे, जाळी बसवण्यात आलेली आहे आणि आपण जैन समाजाकडूनच या ठिकाणी आंदोलन करताना पाहिलं होतं। जैन समाज याला विरोध देखील करत आहे की या ठिकाणी जे पहिल्यापासून कबूतर बसत कबूतरखाना सुरू हा कबूतरखाना तसाच सुरू ठेवा, पण काही या ठिकाणी आपण बघितलं नेत्यांचा याला विरोध देखील आहे आणि त्यानुसार आपण बघितलं निर्णय हा कोर्टामध्ये गेलेला, कोर्टामध्ये देखील याला स्थगिती दिलेली होती आणि त्यानंतर आता पुन्हा देखील काल निर्णय झालेला होता आणि मुख्यमंत्र्यांनी नक्कीच मनोज, त्यामुळे आता या संदर्भामध्ये आता लवकरात लवकर निर्णय येणं अपेक्षित आहे। त्यामुळे आता कोर्ट काय निर्णय घेतं आणि या सगळ्यामध्ये आता काय काय उपाययोजना केल्या जातात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद मनोज, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल।